आज मी घरामध्ये बसून काय बनवलं आहे बघा. चक्क आज मी बुगड्या बनवल्या आहेत, ज्या बाहेर 200-300 रुपयाला भेटतात, त्या मी फक्त 5 रुपयामध्ये कशा बनवल्या आहेत तेच दाखवणार आहे. तो हाय हॅलो गुड मॉर्निंग, मी अनिशा घेऊन आली आहे परत एकदा एक मिनी व्लॉग. ते तर घरातला स्वयंपाक करत असताना अचानक मला कळलं की माझ्या घरातला गॅस लीक होतो आहे, म्हणून यांना पटापट घरी बोलून घेतलं आणि नवीन पाईप आणून घेतला आणि लगेचच पाईप वगैरे जॉईन करून घेतला. अजिबात रिस्क वगैरे घ्यायची काहीच गरज नसती. जर आपल्याला असं वाटलं की गॅस वगैरे कुठे लीक होते तर पटापट त्याला रिपेअर करून घ्या. गॅस रिपेअर झाल्यानंतर लगेच इकडे चहा बिस्किट वगैरे खायला दिलं त्रिशाला, आणि त्रिशाचं खाऊन झालं की झालं, दिवसभर धिंगाणा मस्ती करायला ही झाली मोकळी. हिला तर असं वाटतं की सकाळचा नाश्ता कधी होईन आणि मी कधी आगाऊपणा करायला घराच्या बाहेर पडेन. सकाळचा स्वयंपाक करून घेतला, त्यानंतर मेसचे डबे वगैरे देऊन आले. आज आम्ही मायाले की 5 रुपयामध्ये काहीतरी बनवायचा विचार करत होतो आणि तेच काय करायचं तेच ठरवत होतो. तर घरातला सगळा जुना पुराणा पिटारा सगळा खोलून आम्ही बसलो होतो. पिटाऱ्यामध्ये माझा एक जुना छल्ला भेटला जो की मी यूज नाही करत. त्याचीच वरची काडी कट करून घेतली आणि त्याला छान असा आकार दिला, राऊंड राऊंड आकार दिला जो की कानाला बसेल माझ्या. हे जुनं गळ्यातलं माझं, त्याचंच मी पेंडल काढून घेतलं होतं आणि त्याचेच साईडचे वगैरे सगळे मोती वगैरे काढून घेतले आणि त्याचे कट वगैरे मारले. त्याचे छोटे छोटे कट करून झाल्यानंतर त्याला छोटे छोटे असे मोती वगैरे जॉईन करून घेतले आणि त्याला छान असा शेप देऊन घेतला. आणि त्यानंतर माझ्या बुगड्या तयार झाल्या होत्या. त्याला फक्त फेविक्विकनी चिटकवायचं होतं. आता सगळं सामान तर माझ्या घरातलंच होतं, बाहेरून आणलं होतं ते म्हणजे फक्त आणि फक्त फेविक्विक. तेच फेविक्विक चिपकवलं आणि त्याच्यानंतर बघा रिझल्ट तर तुम्हाला पुढे दिसेलच. आता फुकटमध्ये एवढा चांगला रिझल्ट दाखवलाय म्हणजे तुमच्याकडनं काहीतरी घ्यायलाच पाहिजे. तर तुम्ही काहीच नका करू माझ्यासाठी, फक्त लाईक करा आणि शेअर करा आणि असेच परत व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. ओके, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.